आझाद मैदानात एक दिवस आंदोलन करण्याची परवानगी मिळालेली आहे। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही परवानगी आहे। जरांगे आपल्या सगळ्या समर्थकांसह मुंबईच्या दिशेने निघालेत। आज रात्री ते पोहोचतील। पण एकूणच मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा राज्यात प्रकर्षाने पेटताना दिसतो आहे। मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आंदोलन करण्यासाठी येत आहेत। त्यांच्या मागण्यांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारला नव्यानं माहिती द्यायची गरज नाही। विधानसभा निवडणुकांच्या आधी सरकारनं जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली। पुन्हा सरकार आलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हा सगळा विषय संयमाने, सहानुभूतीनं आणि शब्दाला जागून पूर्ण करावा एवढीच आमची अपेक्षा आहे। यापेक्षा जास्त मी बोलणार नाही। मुंबई ही मराठी माणसांची आहे। मुंबईवर मराठी माणसाचा अधिकार आहे। मुंबईत येण्यापासून मराठी माणसाला थांबवू नये ही आमची स्पष्ट एक भूमिका आहे। लोक जर कबुतरांसाठी आंदोलनं करू शकतात आणि सरकार त्यांना परवानगी देतं तर मराठी माणसाला त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे, मग ते कोणी असो। जर कबुतरांसाठी आंदोलन होऊ शकतं या मुंबई शहरामध्ये, मग मराठी माणूस जर त्यांच्या मागण्यांसाठी सरकारकडे महाराष्ट्राच्या राजधानीत, राजधानी मराठी माणसाची आहे, ती विदर्भातल्या लोकांची आहे, ती मराठवाड्यातल्या जनतेची आहे, ती कोकणातल्या लोकांची आहे, ती पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठी लोकांची आहे। तर अशा प्रकारे जर त्यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी मुंबईची निवड केली असेल तर मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधणं गरजेचं आहे आणि ऐन गणपतीमध्ये या मुंबईतली कायदा आणि सुव्यवस्था या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे, एवढंच मी सांगेन। पण राऊसाहेब, मराठा आरक्षण हा विषय असा आहे की ज्या मराठ्यांना आरक्षण देण्यापेक्षा त्यावर राजकारण जास्त होताना हे राजकारण आम्ही करत नाही आहोत। हे बघा, हे राजकारण जे आहे जाती जातीमध्ये भेदाभेद करण्याचं काम गेल्या 10 वर्षात जास्त झालं। मग तिकडे नरेंद्र मोदी केंद्रामध्ये असतील आणि महाराष्ट्रामध्ये